झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये नुकताच रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा झाला। महापालिका, पोलीस आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा पंधरवडा साजरा करण्यात आला। मात्र उद्घाटन, समारोप आणि घोषणेपलीकडे काहीच ठोस अंमलबजावणी झालेली नाही। या तिन्ही विभागातील समन्वयातील अभावामुळे पादचाऱ्यांसाठी काही सुविधा नसल्याने नागरिकांना पायी चालणंही आता कठीण बनत चाललंय। पोलीस आयुक्तालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचा समारोप झाला। मात्र या अभियानातून काय मिळालं हा खरा प्रश्न आहे। बेशिस्त वाहन चालकांवर थोड्याफार प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यापलीकडे या अभियानानं काहीच साध्य केल्याचं दिसत नाही। रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांच्या सोयीसाठी शहरात झेब्रा क्रॉसिंग करण्याची घोषणा महापौरांनी केली होती। मात्र सुरक्षा पंधरवडा संपल्यानंतरही ते शहरात कुठेच दिसले नाही। अपघात टाळण्यासाठी पावलं उचलल्याचंही दिसत नाही। महापालिका प्रशासन अंमलबजावणी चालू असल्याचं सांगते, मात्र अंमलबजावणी करणारे आणि घोषणा करणारे वेगवेगळे असल्यानं काम प्रत्यक्षात उतरत नसल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ज्या ठिकाणी शालेय म्हणजे शाळा आहेत त्या ठिकाणी त्याचप्रमाणे सिग्नलवरती झेब्रा क्रॉसिंग करण्याबाबतचे मी तात्काळ आदेशित केले होते आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी सिग्नल्सवरती आणि शाळांजवळ झेब्रा क्रॉसिंगचे कामकाज चालू आहे, प्रगतीपथावरती आहे। शहरात महापालिकेनं काही भागात अशा स्वरूपाचे रस्ते बांधले आहेत की त्या रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांसाठी काहीच सोय करण्यात आलेली नाही। एकतर रस्ते अरुंद, त्यातही रस्त्यांवर वाहनांच्या पार्किंगला महापालिकेनं जागा उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांना भर रस्त्यातून चालावं लागत असल्यानं दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत। फुटपाथ बनवलेत, मात्र त्यावर फेरीवाल्यांचं आणि वाहनांचं अतिक्रमण असल्यानं नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करतायत। आरटीओ असो, पोलीस विभाग असो की इतर कोणत्याही खात्याचे किंवा एसटीचे अधिकारी असो, एकमेकावर जबाबदारी ढकलून सर्वसामान्य 17 लाख नाशिककर जनतेची दिशाभूल करता व त्यांना कायमस्वरूपी वेठीस धरतात। मनपा प्रशासन असो किंवा जिल्हा प्रशासन केवळ शहराचं मार्केटिंग करण्यात गुंग आहेत, मात्र मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याकडे साफ दुर्लक्ष होतंय। या बाबतीत लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर शहर बकाल व्हायला वेळ लागणार नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करतायत। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।